उद्याचा निकाल हा भारतीय जनता पार्टीकरता आणि महायुतीकरताही विजयाचा दिवस असणार आहे। भारतीय जनता पक्षाला यापूर्वी कधी मिळालं नाही एवढं यश नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे। यापूर्वी ज्या नगरपालिका आमच्याकडे नव्हत्या त्याही नगरपालिका आमच्याकडे येणार आहे आणि जनतेचा कौल हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या बाजूने आहे। जेव्हा प्रचाराच्या वेळी आम्ही बघितलं तर मतदाराचा कौलसुद्धा भाजपाच्या बाजूने आहे, त्यामुळे मोठा विजय होणार आहे। राष्ट्रवादी हा पक्ष जो आहे अजितदादा गट काही ठिकाणी भाजपसोबत तर बऱ्याच ठिकाणी शरद पवार गट किंवा जिथे जमेल तिथे त्याच्यासोबत आघाडी करण्याच्या तयारीत आहे महानगरपालिका निवडणुकीसाठी। अजितदादांना त्यांच्या पक्षाचे अधिकार आहेत आणि त्यामुळे त्यांचा निर्णय माननीय सुनील तटकरेजी, प्रफुल्ल पटेलजी आणि अजितदादा घेतील। मला वाटतं की महायुती आम्ही करतोच आहे, पण ज्या ठिकाणी खूप जास्त कार्यकर्ते आहेत सर्व पक्ष मिळून, त्यामुळे तेवढ्या सीटमध्ये ते पूर्ण होऊ शकत नाही, लढू शकत नाही। अशावेळी मात्र वेगवेगळा लढण्याचा काही ठिकाणी राष्ट्रवादी, काही ठिकाणी आम्ही तर महायुतीत लढतो आहे, शिवसेना भाजपा, पण ज्या ठिकाणी खूप जास्त संख्या होते आहे त्या ठिकाणी मात्र मित्र मैत्रीपूर्ण लढत होईल आणि त्यामुळं ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल त्या ठिकाणी मात्र आम्ही कुठलेही मनभेद होणार नाही, असं कुठलंही वक्तव्य आणि निवडणुकीमध्ये असं कुठलंही कार्य आमच्याकडनं होणार नाही। मुंबईमध्ये भाजप 102 जागांवर आणि शिवसेना 48 जागांवर लढेल अशी शक्यता आहे आणि भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत मुंबई महानगरपालिकेत असं बोललं जातं। नाही, आता तिथे 2 दिवसाच्या आतमध्ये आमचे सर्व मुंबईची कोर कमिटी, शिवसेनेची कोर कमिटी बसून याबाबतचा अंतिम निर्णय करणार आहे। रवींद्र चव्हाण यांनी ज्या पद्धतीने सांगितलं महायुती शब्दप्रयोग टाळलेला आहे त्यांनी, त्यामुळे महायुती मुंबई सोडून होईल की नाही या संदर्भात सशंकता आहे आणि बऱ्याच ठिकाणी अजितदादाच्या पक्षाला बोलावलंही नाही बैठकीला, नागपूर, पुणे नाही। पहिल्या टप्प्यामध्ये शिवसेना भाजपा आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे आमचे कोर कमिटीचे मेंबर प्रत्येक महानगरपालिकेला बसत आहेत, चर्चा करत आहेत। ज्या ठिकाणी खूप जास्त कमी सीट आहे आणि जास्त कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी मात्र थोडा किवास आहे। आता काही ठिकाणी अजितदादाला वेगळं, काही ठिकाणी सोबत असं लढावं लागणार आहे। शेवटी निर्णय अजितदादा करणार आहे, त्यामुळं त्यांच्या पक्षामध्ये मी काही बोलणं योग्य नाही। पुण्यात ऑपरेशन लोटस राबवलं जात आहे, अनेक माजी नगरसेवक वगैरे जे आहेत ते पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश केले। आज भारतीय जनता पार्टीमध्ये पुणे, पिंपरी चिंचवडमधील मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो। पण हे करताना मला विश्वास आहे की महानगरपालिका पुणे, पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच त्या ठिकाणी महापौर बसेल असा मला विश्वास आहे। चंद्रपूरमध्ये किडनी रॅकेट समोर आलं तर त्यामध्ये आणखी 4 ते 5 जणांची किडनी विकल्या गेल्याचं समोर आलेलं आहे। SIT स्थापन झालेली आहे, किती गंभीर पाहता शेतकऱ्यांना कर्जबाजारी होऊन अशा पद्धतीने? नाही, प्रचंड गंभीर बाब आहे। शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे। यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी SIT आणि त्या ठिकाणी गंभीर दखल घेतली आहे, सावकारांना पकडली आहे। जे सावकार कर्जबाजारी सावकारांनी हे षडयंत्र केलं त्यांनाही पकडलं आहे। पुढच्या काळामध्ये अजून कडक कारवाई होईल आणि प्रचंड त्या ठिकाणी मजबूतीने आम्ही या ठिकाणी गुन्हे दाखल करू आणि नंतर मात्र जे जे या गुन्ह्यामागे असतील त्या सर्वांना कुणाला सोडलं जाणार नाही अशा सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहे। काल मीटिंग झाली सीएम साहेबांसोबत रात्री, काल मीटिंग झाली सीएम साहेबांसोबत, त्या संदर्भात काही माहिती सांगू शकाल का? अजित पवार, तटकरे आणि सीएम साहेब अशी रात्री पहाटे 2:30 पर्यंत मीटिंग झाली। सरकार म्हणून काही गोष्टी असतात, काही त्या ठिकाणी महायुती म्हणून गोष्टी असतात, त्यामुळे आता मी त्या बैठकीला नव्हतो, त्यामुळं त्या बैठकीत जे उपस्थित होते त्यांनाच त्याबद्दलची माहिती असेल। सामन्यामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर टीका करण्यात आली। एकनाथ शिंदे भ्रष्टाचाराच्या पैशातून राजकारण करत असल्याची टीका केली। सामनामधून आमच्यावर स्तुतीस तुमने उधळतील असं काही त्यांच्याकडनं अपेक्षा थोडी आहे। ते तर विरोधात बोलणार आहे, त्यांचं कामच आहे विरोधी पक्षाचं। त्यामुळे सामना हा काही आता त्यांचं मुखपत्र आहे, ते जे बोलतात ते लिहितात। त्यामुळे राज ठाकरे आजपासून शाखा भेटींवर निघालेले, ठीक आहे, त्यांचा तो पक्ष संघटनेचा भाग आहे, त्यांनी तो करायचा आहे, त्यांचा तो अधिकार आहे। उद्धव ठाकरेंनी काल म्हटले की आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होईल, या सगळ्याकडे ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे खरं तर
उद्धव ठाकरे केवळ आपल्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत त्यांना बोलावं लागतं, बोलतात आहे. आज मी अकोला, परभणी आणि जालना या 3 महानगरपालिकेमध्ये आमची पक्ष संघटना आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो कृती कार्यक्रम आहे, म्हणजे निवडणुकीच्या फॉर्म भरण्यापासून तर निवडणुकीच्या मतदानापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या संघटनेने काय काय त्या ठिकाणी कशी कशी निवडणूक लढावी याकरता आमची कोर कमिटीची आणि सोबत संघटनेची बैठक आहे. या बैठकीमध्ये आम्ही निवडणूक लढण्याची रचना करणार आहोत. पुण्यामध्ये रवींद्र धनगेकर यांच्या नेतृत्वात बैठक होती आहे. भाजपसोबत युती नको असं त्यांचं मत आहे. एकंदरीत 2 गट जे आहेत ते शिंदे सेनेचे पुण्यात पडले दिसले. शेवटी एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय करायचे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय करताना हे सांगितलं की भाजपा शिवसेना युती लढेल. लाडकी बहीणचे पैसे 14 जानेवारीपूर्वी मिळणार आहे. KYC ला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. लाडकी बहीण संदर्भामध्ये नियम जे आहे शिथिल करण्यात नाही देणं आवश्यकच आहे, कारण आम्ही वचन दिलं आहे की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार, भाजपाचं सरकार, महायुतीचं सरकार महाराष्ट्रात असेल तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार आहे आणि या योजनेला आम्ही अधिक मजबूत करणार आहेत. वेगवेगळ्या केंद्राच्या राज्याच्या योजनेला याला जोडणार आहे. त्यामुळं लाडक्या बहिणीची योजना अधिक मजबूत करून या योजनेला प्रचंड त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्ही राबवणार आहे. त्यामुळं सरकार ने काही नियम शिथिल केले हैं. जी राम जी बिल पर खड़गे जी ने कहा है कि माँ की कसम यह बिल गरीबों के लिए अच्छा नहीं है. खड़गे जी से क्या अपेक्षा करेंगे? मोदी जी की सरकार जो जो अच्छा करेगी उसके खिलाफ ये लोग रहते हैं, तो उनका बहुत ज़्यादा सीरियस मत लीजिए. तमिलनाडु में एसआईआर के 97 लाख मतदाताओं के नाम हटाए गए. तो एसआईआर इसीलिए है डुप्लीकेट नाम हटाने के लिए, घुसपैठियों के नाम हटाने के लिए, इस देश के जो रहने वाले लोग ने उनका नाम हटाने के लिए. देखिए, हमारी मतदार यादियों को दुरुस्त करना, उसका 2 नाम 3 नाम 4 नाम है उसको दुरुस्त करना ये काम है चुनाव आयोग का. चुनाव आयोग काम कर रहा है, तो जो गलत है उसको तो निकालेंगे. महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी जोरात सुरू आहे. कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपुढे जात आहेत, काय सांगणार? माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीचं सरकार, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार, डबल इंजिन सरकारच महानगराचा विकास करू शकतं आणि महानगराचं डेव्हलपमेंट करण्याकरता जो त्या ठिकाणी 2047पर्यंत विकसित शहरं करण्याकरता जो डेव्हलपमेंट प्लॅन तयार करायचा आहे, तो डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्याची जबाबदारी आता येणाऱ्या नगरपालिकेवर असणार आहे, महानगरपालिकेवर असणार आहे. त्यामुळं डबल इंजिन सरकार आणि खालचं महानगरपालिकेचा महायुतीचा महापौर असं तिघंही मिळून विकासाचा संकल्प आम्ही केला आहे. मला विश्वास आहे की आमचं जे भारतीय जनता पार्टी महायुतीचे महापौर निवडून आल्यावर देवेंद्रजीच्या सरकारकडनं आम्ही चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट करू, विकसित शहरं करण्यासाठी सर्व प्रकारच्या योजना आम्ही करू. ठाकरे ब्रँड संदर्भामध्ये एक पाहिलं आपण, दोन्ही भाऊ एकत्र येतील असं सांगितलं जात आहे आणि मुंबईमध्ये मुस्लिम मतं जे आहेत त्याच्यावरती लक्ष त्यांचं आहे. त्यांना काय करायचं ते करू द्या, आम्ही 51% मतं घेऊन जिंकू.